कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. देशातील शेतकऱ्यांना पारंपरिक ऊर्जेवर अवलंबून राहावे लागते. पाण्याची उपलब्धता असून शेतकऱ्यांचे पीक विजेअभावी जळून जातात. त्यास पर्याय म्हणून सौर पंपाची संकल्पना समोर आली. सूर्याची किरणे सौर प्लेटवर पडून ऊर्जा निर्मिती होऊन मोटारीमार्फत बोर किंवा विहिरीतील पाणी उपसून शेतामध्ये पिकांना दिले जाते. सौर पंपाचे फायदे: कमी परिचालन खर्च. एकदा स्थापित केल्यावर किंवा सौर ऊर्जेचा वापर केल्याने वीज बिलात मोठी बचत होते, कारण वीज एक मोफत ऊर्जा स्रोत आहे. पर्यावरणपूरक. सौर पंप स्वच्छ आणि अक्षय ऊर्जेचा वापर करतो, ज्यामुळे कार्बन उत्सर्जन कमी होते आणि पर्यावरण संरक्षण होते. कमी देखभाल. पारंपरिक पंपाच्या तुलनेत सौर पंपाची देखभाल कमी लागते. ऊर्जा स्वातंत्र्य. ग्रीडच्या वीज पुरवठ्यावर अवलंबून न राहता शेतकरी स्वतःच्या सिंचनाची सोय करू शकतात, ज्यामुळे वीज भारनियमनाचा त्रास होत नाही. सरकारी योजना. भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाच्या अनेक योजना, उदाहरणार्थ पीएम कुसुम सौर पंपांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी उपलब्ध आहे. सौर पंपाचे तोटे. उच्च प्रारंभिक खर्च. सौर पॅनल आणि पंपाच्या सुरुवातीच्या स्थापनेसाठी जास्त खर्च येतो. सूर्यप्रकाशावर अवलंबित. सौर पंपाची कार्यक्षमता सूर्यप्रकाशावर अवलंबून असते. ढगाळ दिवस किंवा रात्रीच्या वेळी पंप काम करू शकत नाही. जागा आणि स्थापनेची गरज. सौर पॅनल बसवण्यासाठी योग्य जागा आणि पायाभूत सुविधांची आवश्यकता असते. नोकरशाहीतील अडथळे. सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी काही वेळी कागदपत्रे आणि प्रक्रियेची आवश्यकता असू